नमस्कार. आता मालतीला जे कळलेलं असतं ते धडधडीत खोटं असतं. पण ते मालतीला आता खरं म्हणून सांगितलेलं असतं की ते असं असतं की दोष हा फक्त तिच्या लेखामध्ये आहे. दोष हा शर्वरीमध्ये नाही आहे. त्यामुळे मालती आता खूपच टेन्शन लागलेली असते. टेन्शनला आलेली मालती आता देवळात येते. देवळात येऊन मालती म्हणते, देवा हे कसं शक्य आहे? अरे देवा, मी तुझी किती भक्ती केली तरी सुद्धा माझ्या लेखात असा प्रॉब्लेम आला. हे कसं शक्य आहे देवा? देवा, माझ्या लेकाला एखादा मुलगा किंवा मुलगी होऊ दे आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, असं मला वाटतंय. आता मालती देवाशी खूप काही बोलत असते. आता कंटाळलेली मालती पुन्हा घरी येते. असे 2 दिवस जातात. तिसऱ्या दिवशी आता जानकी ही शर्वरीच्या घरी येते आणि म्हणते, आता शर्वरी वंश, कसे आहात तुम्ही? आणि शर्वरीशी थोडा वेळ बोलते आणि म्हणते, मला कळलं तुमचे रिपोर्ट आले, पण मी म्हणते तुमची सासूबाई कुठे आहे मालती? त्यावेळी आता शर्वरी म्हणते, मालती, अहो ती तर आता देवळात गेलेली आहे. आता देवळात जाऊन देवाचे कानच चावत असते. हे असं तसं. आता तिला बहुतेक वेडच लागलेलं आहे, असं मालती बद्दल शर्वरी सांगत असते. आता शर्वरी जे काही सांगते ते ऐकून आता जानकीला वाईट वाटलं असतं. कारण आपल्या शर्वरीमध्ये दोष असून सुद्धा विक्रांतने तो दोष आपल्या माथ्यावर घेतलेला असतो आणि आपली शर्वरी नामानिराळी राहिलेली असते. ती आता आपल्या माणसाप्रमाणे वागत नसते, तर ती आता पिसोड्यासारखी वागायला लागली आहे, असं आता जानकीला वाटत असतं. आता जानकी तिथनं जाते. आता इकडे मालती ती घरी आलेली असते. मालती म्हणते, मी काय म्हणते शर्वरी, तू एक काम कर, तू एक व्रत कर, व्रत. आता हे ऐकल्यावर शर्वरी म्हणते, काय? हो. मालती म्हणते, व्रत कर, मी सांगते तसं व्रत कर आणि ते पण पूर्ण व्यवस्थित कर. म्हणजे तो जो दोष आहे तो निघून जाईल आणि लवकरच तुम्हाला गोड वाटेल मिळेल. ते ऐकल्यावर आता शर्वरी म्हणते, काय तुम्हाला काही वेडबीड लागलंय का? अहो दोष माझ्यात नाहीये, तुमच्या मुलात आहे. मग मी व्रत कशासाठी करायचं? आणि मी व्रत करणार नाही. आणि तुम्ही तसं मनातच धरून ठेवलं का मी व्रत करेन? ते शक्यच नाहीये. असं बोलल्यावर आता मालतीला धक्का बसते. मालती म्हणते, बडी मोठ्या मोठ्या भाषेत बोलतेस की मी तुला साथ देईन. माझ्या विक्रांतला गोड गोड गुबीत घेतलंस आणि आता साथ द्यायची वेळ आली तर व्रत करणार नाहीस म्हणतेस. आणि त्यावर आता शरीर म्हणते, साथ फक्त मी वैद्यकीय उपचारात देईन. आता हे ऐकल्यावर विक्रांत सुद्धा हादरलेला असतो. कारण शर्वरीसाठी त्याने तो सगळा हे आपल्या माथ्यावर घेतलेला असतो. आता माथ्यावर घेतलेला कलंक विक्रांतला जड वाटू लागतो. आता विक्रांत शर्वरीच्या दिशेने जातो आणि शर्वरीचे 2 खाड करून कानाखाली फाडतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरात असाल देऊ, तुला रिपोर्ट मी पाठवतोय. तुझ्या माहेरी जाऊन ते रिपोर्ट वाच आणि तुझ्या माहेरच्या लोकांना पण दाखव. अगं, काय माणुसकी नावाची चीज आहे की नाही? मी तुझ्याशी माणुसकी जपून राखलो, पण तू तर माणुसकीच सोडलीस. आता हे ऐकल्यावर शर्वरीला धक्का बसतो. आता विक्रांत म्हणतो, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. हे रिपोर्ट आणलेत, हे रिपोर्ट घे आणि तुझ्या माहेर जाऊन बघ आणि नंतर तुला काय वाटतं ते मला येऊन सांग. आता माझ्या आईसमोर मी जास्त बोलत नाही. तुझ्या आता एवढंसं पुरेसं असेल. हे वाचल्यानंतरच तुझे डोळे उघडतील. आता विक्रांत असे बोलल्यावर शर्वरीला राग आलेला असतो. रागात शर्वरी ते रिपोर्ट घेऊन घरी येते. घरी आल्यावर जानकी बघते. शर्वरी रागात रडत रडत घरात आलेली असते. जानकी म्हणते, काय झालं शर्वरी वंश? आता शर्वरी म्हणते, काय सांगू वहिनी, काय बोलूच नकोस. त्या विक्रांतची माझी खूपच भांडणं झालेली आहेत आणि आता मी परत त्या घरात जाणार नाही. आता जानकीला धक्का बसलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.